माझा पर्वतान सौर्या आमच्या सौरभ भोसलेची यावर्षी इंडियन आर्मी जनरल रिझर्व्ह इंजिनिअरिंग फोर्स याच्यामध्ये काय झालेले निवड झालेले. माझा असं 2018 पासून प्रवास चालू आहे, जवळजवळ 8 वर्ष झाले. या एवढ्या प्रवासामध्ये मी थोड्या मार्कात 1-2 मार्कात असं काटावर राहिलं. तर ते पेपर मी दिला आणि ऑल इंडिया ज्या वॅकन्सी होत्या 417, तर 417 मध्ये माझी ओपन कॅटेगरीतनं 18वी रँक आली आहे. सरांच्याबद्दल सांगण्यासारखं म्हणजे असं शब्दात सांगण्यासारखं माझ्या तर आयुष्यात काय नाही, कारण जी सरांच्या सोबत माझी अटॅचमेंट आहे ती बाकी कोणाला जास्त माहीत नसेल तर पर्सनली सरांनी मला चांगली माहिती आहे. सरांना मला मी 1.5 वर्षात 1 दिवस पण क्लास चुकवला नाही. कारण का जरी अभ्यास जरी पूर्ण झाला असला, सरांनी अभ्यास स्टॉप करून घेतलेला आमचा, पण जे सरांचं 10 मिनिटाचे किंवा 15 मिनिटाचे सरांसोबत संभाषण व्हायचं त्यांना वेगळी ऊर्जा आणि इंटेन्सिटी एवढी चांगली राहायची. घरात बसले की निगेटिव्हिटी देणार, पण सरांनी कायम सपोर्ट म्हणजे हा राहायलाच नव्हा, सोडायचं नाही, सोडायचं नाही म्हणून मला असं ढकलत का असो की माझ्यामुळे माझ्या आईवडिलांच्या तोंडावर हे आयुष्यभर असू राहणार आहे. त्यापेक्षा मी स्वतःला भाग्यवान समजा, आता मला काय नसलं तरी चालेल, पैसा काय मिळेलच मला नोकरीत नाही. आणि सरांचं कसं आहे, झाल्यावर सगळी म्हणजे घेतात, खांद्यावर सगळी करतात, पण हे शेवट पण जे राहिला तरी पण घरात जाऊन बोलवून घेणं किंवा कॉल करून घेणं ही धमक फक्त कोल्हापूरात अजिंक्य सरांच्याकडे. सर काय म्हणायचे, मी तुमची नको जुनं विद्यार्थी द्यायचा, तुम्ही काय असेल ते पहिला पगार द्या. आणि मित्रांनो तुमच्या पुढ्यात मी शब्द देतो, माझ्या पहिला पगारचा चेक हा सौरभ भोसलेच्या नावानं अजिंक्य फाउंडेशनमध्ये लागला. प्रत्येक पालकाला असं वाटतं की माझ्या मुलाला काहीतरी प्रगती करा, त्यासाठी ते आई वडील हे अहोरात्र कष्ट करत असतात. अजिंक्य फाउंडेशन ही जी संस्थेची स्थापना झाली त्यापासून सौरभ सरांच्या सोबत आहे ही गोष्ट अभिमानास्पद मला वाटते. कारण सरांनी ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी सौरभनं सरांना सपोर्ट केला असेल आणि त्यांच्या विचारानं सौरभ इथंपर्यंत पोहोचला. कारण तुम्हाला मुलांना सांगतो की एक सरकारी नोकरी म्हणजे 3 पिढ्यांचं कल्याण असतं आणि सरांनी जे काय मार्गदर्शन केले त्या पद्धतीने अभ्यास करावा. माझ्या आयुष्यात जर कोण माझा देव आहे, गौतम माझा देवला. कोरोना काळामध्ये ज्यावेळी आजारी होतो त्यावेळी पूर्ण आधार देणारा माझा देवला की ज्यानं माझ्या लाभासाठी मला जपलं, त्या कोरोनाच्या परिस्थितीतून मला बाहेर काढलं. म्हणून आज हा सोहळा बघायचा मला योग आला. आपणही सर्वांनी अभ्यास करावा, सरांच्या मार्गदर्शनाखाली तयार व्हावं आणि अजिंक्य फाउंडेशनचं नाव हे भारतभर व्हावं. जसे की खान सरांचं भारतभर नाव आहे तसं आमच्या कोल्हापूरचे खान सर आहेत असं मला वाटतं. कारण असे विद्यार्थी घडवण्याचं टॅलेंट असेल किंवा मुलांच्या बद्दल आपुलकी असणं हे फक्त अजिंक्य सरच करू शकतात. अजिंक्य सरांचं मार्गदर्शन जे आहे किंवा सरांनी प्रोफेशनलिझम जपलाय, म्हणजे सर ज्यावेळेस स्टेजवर असतात ज्यावेळेस शिकवतात त्यावेळेस एक गुरुजी आणि विद्यार्थ्यांचं जे नातं आहे ते जपतात. पण इथून स्टेजवरून खाली उतरल्यानंतर सर जे तुम्हाला सपोर्ट करतात, एक मोठ्या भावाप्रमाणे असेल किंवा एक वडिलांप्रमाणे असेल जे सपोर्ट करतात सरांचं परत एकदा मी अभिनंदन करतो आणि सरांचं मी खरंच आभार आहे की हा दिवस आम्हाला सरांच्यामुळे बघायला.